राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। आदि शक्ति मुक्ता बाई की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज की सद्गुरु मुकुंद महाराज महाराज की सद्गुरु सखाराम महाराज की जय। सब संतन की जय सोमेश्वर भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो मञ्जीवाणि विनायको जन्मादस्य तन्वयादितरते चार्चेष्वभिघ्नस्वराट् तेन ब्रह्महृदाय आदिकवये मह्यन्ति यस्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्य कुहकं सत्यं परम धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रोन्मूलं श्रीमद्भागवती महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्योरुद्यवृद्धतेत्रकृतुभिश्वश्रुश्रुभिस्तक्षणात् निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरुविनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी नद्दत्रे जननी देवांचे मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केलिया स्मरण मोय सकळ विद्यांचे अधिकरण चेचिवन ऋषीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता अहमेवा समेवाग्रे नान्यद्य सतसत्परं पश्चाहं यजेतश्च यो वसिष्येत स्वस्म्यं ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मने तद्विद्या दात्मनो मायं यथा भासो यथात्मः यथा महान्ति भूतानि भूतेषु च वचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा चेषु न चेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयं व्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री विठ्ठल न करता सद्गुरु भजन
शिष्यासी नोहे समाधान सद्गुरु तोची ब्रह्मपूर्ण चैतन्य घन निजात्मा तो सद्गुरुचे चरणीची माती अवचटे आतुडल्या स्वहाती पाया लागती चारी मुक्ती परमात्म प्राप्ती सत्शिष्या असो हे व्यासे करिता ध्यान क्षणभरी स्थिर न राहे मन अनुमात्र न पवे समाधान तेने उद्विग्नपणे अनुतापी ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही आपली चतुश्लोकी भागवताची प्रवचनाची चिंतनाची सेवा आणि आज कालपर्यंत चालत असलेला आपला क्रमप्राप्त विषय ब्रह्मदेवाला प्राप्त झालेलं कल्पाच्या अगोदरचं भगवान श्रीनारायणाकडनं ज्ञान नारदांना प्राप्त झालं आणि नारद ब्रह्मदेवांनी दिलेला ब्रह्मविना त्याच्या नाद ब्रह्मामध्ये तल्लीन होऊन भगवंताचं नामचिंतन करत अधिकारी व्यक्ती पाहून त्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश भक्तीचा उपदेश वैराग्याचा उपदेश करत करत विचरण करतायत संचार करतायत पृथ्वीवर आल्या आल्या त्यांना सरस्वतीच्या तीरावर व्यास महर्षींचं दर्शन व्यास महर्षी दिसले आणि व्यास महर्षी दिसले तर ते उद्विग्न अवस्थेत संशयमग्न असे संशययुक्त असं त्यांचं अंतकरण आहे त्यांच्या मनामध्ये दळमळती अशी स्थिती नारदांनी पाहिली आणि ती पाहिल्यानंतर वास्तविक व्यासांचा महिमा काय आहे व्यासांचा महिमा व्यासांचं श्रेष्ठपण नाथ महाराजांनी वर्णन केलं ते आपण पाहिलं आणि व्यास स्वतःच्या मनाशी विचार करतायत की आपण एवढं करून सुद्धा आपल्या मनाला समाधान प्राप्त नाही एवढं आपण केलं का समाधान आपल्याला प्राप्त नसेल 4 वेदांचं विभाजन केलं विभाग केले 18 पुराण 17 पुराण रचली पुन्हा महाभारत केलं एवढं मोठं करून सुद्धा तत्वज्ञान लोकांच्या कल्याणाचा मार्गाचा विचार आपण केला तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला समाधान नाही का समाधान नाही याचं कारण नाथ महाराज सांगतात समाधान एवढं असून शाब्दिक ज्ञान असून सुद्धा समाधान नाही याचं कारण आहे म्हणजे शास्त्रीय भाषेत जर बोलायचं आलं तर परोक्ष ज्ञान झालंय परोक्ष ज्ञान झालं पण अजून अपरोक्ष आणि दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणजे एक अपरोक्ष ज्ञान सुद्धा म्हणा लागलं तर परंतु अजून दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही आणि दृढ अपरोक्ष ज्ञान कारण अपरोक्ष ज्ञानामध्ये अंतकरण हे म्हणजे भ्रम ज्याला म्हणतात तो भ्रम अपरोक्ष ज्ञानामध्ये राहतो पण दृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये भ्रमाचं पूर्ण निरसन होऊन जातं त्याला याच्यामध्ये शास्त्रामध्ये बरचसं शब्द याच्यात तर ते असंभावना विपरीत भावना शास्त्रातले शब्द आहे असंभावना विपरीत भावना अशा प्रकारच्या भावना निर्माण होतात परंतु पूर्ण दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर या विपरीत भावना असंभावना राहतच नाही मग त्या पूर्णच्या पूर्ण निवृत्त भ्रम निराश होऊन जातो निर्भ्रम अशी अवस्था भेदरहित सर्वच अवस्था होते परंतु ती का प्राप्त होत नाही चित्ताला समाधान का प्राप्त होत नाही चित्त असं डोलायमान का आहे असंतुष्ट का आहे स्थिर चित्त का होत नाही याचं कारण नाथ महाराज सांगतात सद्गुरु सेवा नाही सद्गुरूचं ज्ञान सद्गुरूंची कृपा नाही सद्गुरूंची कृपा नाही आणि त्यामुळे चित्त स्थिर झालं नाही सद्गुरूची कृपा का झाली नाही तर सद्गुरूची सेवा नाही म्हणून सद्गुरूचा महिमा नाथ महाराजांनी सांगितला आणि त्याच्यानंतर नाथ महाराज आता पुन्हा सांगतात सद्गुरू महिमा सांगत असताना
सद्गुरूंच्या महिमेनं आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण ब्रह्मत्व प्राप्त होतं. सद्गुरूचा महिमा सांगतात की सद्गुरू म्हणजे काय? सद्गुरु तोची ब्रह्मपूर्ण चैतन्य घन निजात्मा. सद्गुरू म्हणजेच कोण आहे? परब्रह्म आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. संतांनी वर्णन केलं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही दुजा, पाहता नाही त्रैलोकी. गुरुविन देव दुजा नाही. देव आणि गुरु याच्यामध्ये तीळ मात्र भेद नाही. म्हणजे परब्रह्म तेच सद्गुरू आहेत. परिपूर्ण प्रबंध चैतन्य घन असणारे ते सद्गुरू आहेत. हो, सद्गुरूंचा महिमा सांगत असताना एक शास्त्रामध्ये न्यायावली सांगितली. आचार्यांनी सहस्त्र न्यायावली सांगितली. एक आचार्यांचा ग्रंथच आहे न्यायावलीचा. सहस्त्रा न्यायावली म्हणजे 1000 प्रकार, 1000 न्याय त्यामध्ये सांगितलेली आहे. अंधगोलांगून न्याय आहे, मोटर असे वेगवेगळे न्याय. त्याच्यात एक न्याय आहे याच्यातला आता माझ्या तोंडा शब्दाला मी विसरलो तिथं. त्या न्याय जे सांगितलेले आहे त्याच्यामध्ये सांगितलं की बुवा काय म्हणतात आता तोंडातून शब्द गेला शास्त्रातला. वेगवेगळ्या प्रकारचे जे न्याय सांगितले त्याच्यामध्ये कैमुत्तिक न्याय हा न्याय सांगितला. काय? कैमुत्तिक न्याय. कैमुत्तिक न्याय म्हणजे काय? तर असं जर आहे तर असं कसं असेल, म्हणजे थोड्यावरून जास्ताचं अनुमान लावणं. हो, मी सांगत असो दृष्टांत मागे एकदा सांगितला. ज्याच्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा पट्टा आहे, कुत्र्याच्या गळ्यामध्ये जर सोन्याचा पट्टा आहे आणि त्या पट्ट्याला साखळदान जर सोन्याचा लावलेला आहे तर घरामध्ये संपत्ती किती असेल हो? अनुमान करता येते की नाही? अनुमान करता येते की नाही संपत्तीचं? तसं सद्गुरूचं परब्रह्माचा महिमा सांगत असताना सद्गुरूंच्या चरणाचा नाही, स्वरूपाचा नाही, ज्ञानाचा नाही, तर सद्गुरूंच्या पायाच्या मातीचा महिमा काय आहे त्या चरण रजाचा महिमा नाथ महाराज सांगतात. म्हणजे कैमुत्तिक ज्ञान जर रजामध्ये जर एवढी, त्यांच्या पाय धूळमध्ये जर एवढं महिमा आहे तर सद्गुरूचा महिमा काय असेल? तो सद्गुरूचा महिमा तसा तर वाणीनं श्रीगुरूंचा महिमा सांगता येत नाही. वाणीच्या पलीकडं सद्गुरूंचा महिमा म्हणजे तिथं वाचा सुद्धा काय होते, कुंठित होऊन जाते. काय संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. तिथं वाणीनं संतांचं वर्णन केलं जात नाही. सद्गुरूंचं वाणीनं वर्णन होत नाही. बहुदुडड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुकोबाराय सांगतात की नाही, वर्णन करता येणार नाही. बहुदुडड जरी झाली शब्दिकाचे काम नाही येते. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तिथं बोलता येत नाही. सद्गुरूचे महिमान सांगता येत नाही, कारण वाचेच्या पलीकडे आहे. म्हणून या लागी आता ज्ञानोबराय सांगतात, या लागी आता सुती सांडोनी निवांता, चरणी ठेविजे माथा, हेची भले काय वानू आता. न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवितसे. असा संतांचा सद्गुरूंचा महिमा आहे. त्यांचा महिमा वर्णन करता येते. वर्णन करता येत नाही म्हणून करायचाच नाही का? तर करायचा. कशा पद्धतीनं? तर कैमुत्तिक ज्ञान नाथ महाराज सद्गुरूंचा महिमा सांगतात. सद्गुरूचे चरणीची माती, अवचटे आतुडल्या हाती, स्वहाती पाया लागती चारी मुक्ती, परमात्म प्राप्ती सत्शिष्या.
नाथ महाराज सांगतात सद्गुरु चरणीची माती. सद्गुरूच्या चरणाच्या मातीचा महिमा सांगत असताना अवचटे आटुडल्या स्वहाती. अचानक प्रयत्नपूर्वक नाही, अचानक सहज सद्गुरूंची माती जर आपल्याला मिळाली, म्हणजे सद्गुरूच्या चरणाची माती चरण रज जर धूळ जर आपल्याला मिळाली तर त्याचा परिणाम काय होतो? सहज अवचटे म्हणजे सहज अचानक सहजपणे प्रयत्न न करता सहज मिळाली तर काय होतं? तुकोबरायांनी सुद्धा संतांच्या चरणरजाचं सद्गुरूच्या चरणरजाचं महत्व सांगितलं बरं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग राम नामे उपजे आवडी. संत चरण रज लागता सहज. तुकोबरायांचा शब्द काय? सहज. आणि इथं शब्द आहे अवचटे. एकच अर्थ आहे. अवचटे म्हणजे सहज, अवचटे म्हणजे अचानक अकस्मात आपल्याला पर लागलं तर काय होते? तुकोबरायांचा वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज काय आहे? अज्ञान. आणि अज्ञान कशाने जाते? ज्ञानाने. अज्ञान निवर्ते काय आहे? ज्ञान निवर्ते अज्ञान आहे. अज्ञान ज्ञानाने अज्ञान जातं. ज्ञान मिळालं म्हणजे मोक्ष मिळाला. तसं संतांच्या नाथ महाराज ते सांगतात अवचटे आतुडल्या स्वहाती पाया लागती चारी मुक्ती. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. लागलं तर चौथा पाचवा मोक्ष सारष्टी म्हणून मानला. तर ह्या चारही मुक्ती आपल्याला सद्गुरूच्या नुसत्या पायाने प्राप्त होतात. तुकानाथ महाराजांनी सुद्धा सुंदर चिंतन आपल्याला सांगितलेलं आहे. वंदिता साधू चरण रज. दुसरा अध्याय एकनाथी भागवत. वंदिता साधू चरण रज साधकाचे सिद्ध होय काज निर्दाळुनी निविघ्नाचे बीज स्वानंद निज स्वये भोगती. स्वानंद निज स्वये भोगती म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतं. निर्दाळुनी विघ्नाचे बीज म्हणजे विघ्न जे आहे ते सर्वचे सर्व संतुष्ट व समाप्त संपुष्टात येऊन जातात. आणि वंदिता साधू चरण रज संतांच्या चरण रजाच्या जर आपल्याला मिळाले तर त्याच्यातून साधकाचे सिद्ध होय का मोक्ष प्राप्ती होते. नाथ महाराजांचे अभंग सुद्धा तसेच आहे. संत चरण रज वंदुता तत्वता सायुज्य मुक्ती माथा पाया पायद देऊ. नाथ महाराज म्हणतात संत चरण रज वंदोनी तत्वता सायुज्य मुक्ती माथा पाय देऊ. म्हणजे सायुज्य जी मुक्ती आहे त्या मुक्तीच्याही माथ्यावर पाय देऊ. कशाने? संत चरण रज वंदोनी माथा वंदोनी तत्वता. संतांचे चरण रज वंदून म्हणजे चरण रजाने सायुज्य मोक्षाला सुद्धा आम्ही काय करू? पायदळी करू म्हणजे तुच्छ समजू. कशामुळे? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ संत चरणाच्या ह्याच्यातून. संत चरण रज मस्तकी पडे देह संदेह समूळ उडे देह समूळ संदेह उडे उघडली मुक्तीची कवाडे कोंदाटे पुढे परब्रह्म. नाथ महाराजांचा भावे धरलिया सतसंग. नाथ महाराजांचा अभंगाचा उच्चारणाचा संत चरण मस्तकी पडे. संतांचं चरण जर आपल्या डोक्यावर जर पडलं तर काय? संदेह समूळ उडे. संदेह मनातला निरसन होऊन जातो. उघडली मुक्तीची कवाडे कोंदाटे पुढे परब्रह्म. परब्रह्म अवस्था प्राप्त होते. चारी मुक्ती काय होतात? मोकळ्या होतात. आपल्याला सहज प्राप्त होतात. श्री गुरुचे चरण रज तेने आमुचे जाहले काज. नाथ महाराज अनुभव सांगतात. श्री गुरुचे चरण रज तेने झाले आमुचे काज. सर्वच काम झालं. काय झालं?
काय झालं म्हणजे काम झालं. काय झालं महाराज, सद्गुरूंच्या चरण रजानं आम्हाला देव भेटला. मोक्ष तर आमच्या हातचा कामारी पडला, देव कामारी झाला. अजून काय पाहिजे, मोक्ष काय हे करणार आहे तिथं, चारी मुक्ती. हे सर्व नाथ महाराज अनुभव सांगतात. संत चरण रज पवित्रता सदा घ्यावेची माथा. म्हणून आमचा अनुभव आहे, म्हणून आमचं सांगणं सुद्धा एकच आहे. संत चरणाच्या संत चरणाचं रज जे आहे ना ते आपण सतत नेहमी आपल्या डोक्यावर घ्यावं. म्हणजे त्या संत चरण रजाला काय करावं, वंदन करावं. एवढा संत चरण रजाचा काय आहे, महिमा आहे. अजून सुद्धा आपल्याला याचा विचार करता येईल. परंतु आपल्या ओव्या, आपल्या वेळ, आता आपल्याला दिवस राहिले कमी. आता असे हे आहे. आणि विषय लागला पुन्हा चिंतनीय. आता गंमत अशी आहे, काय आता चातुर्मास आपण पौर्णिमेला समाप्ती करायची ठरवली, त्याच्यामुळे आपल्याला आता लांबवता येणार नाही. थोडक्यात आईसाहेबांची इच्छा त्याप्रमाणे आपण चिंतन थोडक्यात करणार आहे. जरी आपण संकल्प करत असलो तरी सर्व करणाऱ्या आईसाहेब श्री गुरु आहेत. तर असो तरी आपल्याला या विषयाच्या पुष्टीकरता एवढे प्रमाण मला वाटतं भरपूर झाले. अजून प्रमाणात आपल्याला विषय स्पष्टीकरण करता येईल. तात्पर्य असं आहे की श्री गुरूंचे चरण रज प्राप्त झाले तर चारही मुक्ती साधकाला सत्शिष्य अंतरंग शिष्य जो आहे त्या अंतरंग शिष्याला त्याची मुक्ती प्राप्त होणं कठीण नाही, अवघड नाही. सहज त्याला मोक्ष प्राप्त होतो. सहज आतुडल्या चरण रज जर आपल्याला मिळाले तर स्वाती पाया लागती चारी मुक्ती परमात्मा प्राप्ती. सत्शिष्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते जर चरण रजामध्ये एवढं महत्व आहे. चरण रज पायाची पायधूळ मध्ये जर एवढं महत्व आहे तर संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या नामचिंतनामध्ये, संतांच्या सेवेमध्ये आणि संतांच्या बोधामध्ये, त्यातल्या त्या संतांच्या कृपेमध्ये किती सामर्थ्य असेल सांगता येत नाही. म्हणजे अलौकिक अशा प्रकारचं अमर्याद वाचेच्या पलीकडचं एवढं सामर्थ्य, महिमा सद्गुरूंचा महिमा आहे. आणि असं याचे सांगतात तर नाथ महाराज म्हणतात आता एवढा महिमा मला वाटतं भरपूर झाला. कारण संतांच्या चरणाच्या मातीचा जर एवढा महिमा तर पूर्ण महिमा आता सांगता येत, हाच चरण रजाचा महिमा पूर्ण सांगता येत नाही. ज्या चरण रजा करता परमात्मा त्यांच्या पाठीमागे फिरतो. नामयाचे पाठी चाले केशी राज. कशासाठी लागावया रज चरणीचे, पायाची पायधूळ लागावी म्हणून धावतो. कोण धावतोय नामदेव महाराजांच्या मागे पायधूळ लागावी म्हणून? जगाचा मालक परमात्मा जो सृष्टी फक्त संकल्प मात्र निर्माण करतो आणि संकल्पानं काय करतो, क्षणार्धात समाप्त करतो. असा ज्या परमात्म्याचं सामर्थ्य आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असा सर्वज्ञ या सर्वविद भवती असं म्हणून परमात्म्याचं उपनिषदानं वर्णन केलं. तो परमात्मा संतांच्या चरण रजासाठी धावतो. माझे ठाईजे पवित्रपण ते मज संताचेनी जाण. नाथ भागवतामध्ये सांगितलं या लागी वंदी चरण रण वंदावयात नाथ महाराज सांगतात की याच्यासाठी मी संतांच्या पाठीमागे म्हणतो. चरणीचे रज वंदी शूळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माता. भगवान शंकर सुद्धा संतांचे चरणरज आपल्या माथ्यावर धारण करतात, वंदन करतात. माथ्यावर धारण करतात, वंदन करतात. कोणाचे? नाचती कीर्तनी त्यांचे माथा. जे कीर्तनामध्ये नाचतात त्यांचे चरणरज भगवान शंकर सुद्धा, भगवान महाविष्णू सुद्धा काय करतात? वंदन करतात. तुमच्या आमच्या सारख्याला त्यांना जर धन्यता वाटते तर तुमच्या आमच्या सारख्याला त्याचा लाभ होणार नाही का? मग त्यांच्या सहवासात, त्यांच्या भेटीमध्ये, त्यांच्या कृपेमध्ये किती महिमा आहे सांगता येत नाही. म्हणून आता नाथ महाराज म्हणतात असो एवढा महिमा मला वाटतं आता पुरे झाला. एवढा संतांचा श्रीगुरूंचा महिमा आहे. असो हे व्यासे करीता ध्यान क्षणभरी
स्थिर न राही मन, अनुमात्र न पावे समाधान, तेने उद्विग्नपणे अनुतापी. असो नाथ महाराज म्हणतात की बाबा असू दे, आता एवढा मोठा संतांचा महिमा, पण हे काय आहे, हे व्यासे करिता ध्यान, क्षणभरी समाधान न राहे. व्यास महर्षी स्वतःच्या मनाशी चिंतन करतायत, एवढा सद्गुरूंचा महिमा, पण व्यासांच्या मनामध्ये ध्यान करून सुद्धा समाधान मात्र मिळत नव्हतं, कारण सद्गुरूंची सेवा त्यांना घडली नाही, सद्गुरूंचं कृपा प्राप्त झालेली नाही. म्हणून असमाधान चित्त क्षणभर सुद्धा चित्त स्थिर राहत नव्हतं. अनुमात्र न पवे समाधान, अणु एवढं सुद्धा समाधान व्यास महर्षींना मिळत नव्हतं, कारण एवढं चंचल मन आहे, हे एक ठिकाणी कधी बसत नव्हतं. या मनाचा चंचल स्वभाव आहे, आपण नेहमी विषय ऐकतो, त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त जाणार नाही. हे चंचल मन एक स्थिरभर क्षणभर सुद्धा स्थिर राहत नव्हतं, तिने उद्विग्न अनुतापी. आणि आपलं मन एवढं करून सुद्धा समाधान राहत नाही, म्हणून व्यास महर्षी उद्विग्न झाले. स्वतःच्या मनाशी एवढं करून हताश अवस्थेमध्ये हताश झाले, असे कपाळाला हात लावून बसले. काय करा, एवढं मोठं केलं आणि काहीच झालं, काही उपयोगात आलं नाही, करावं काय, असे उद्विग्न अवस्थेमध्ये ध्यान करून सुद्धा आपलं मन स्थिर होत नाही, काय करावं. मग स्वतःच्या मनाला स्वतःची अनुताप निर्माण झाला, उद्विग्न अवस्था झाली, उद्वेग निर्माण झाला, आणि उद्वेग निर्माण झाल्यानंतर अनुताप करायला लागले, पश्चाताप करायला लागले. काय आहे उद्वेग, आपण त्याला वैताग म्हणतो. वैताग वेगळा, थोडा उद्वेग याच्यामधला थोडा फरक आहे किंचितसा. पण वैतागातून लोक घर सोडतात, आपण पाहिलं ना. उद्वेग माणसाला निर्माण होतो, पण उद्वेग निर्माण झाल्यानंतर पुन्हा पश्चाताप व्हायला पाहिजे त्याचा. अनुताप त्याचा जर झाला आणि त्या अनुतापातून जर सन्मार्गाला पुन्हा लागला, सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचा संतांचा सहवास भेटला, काही क्वचित माणसांच्या, भाग्यवान माणसाच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडतो. आपण पाहतोय त्याचे बरेचसे अनुभवी, त्याच्यातल्या संसाराच्या तुकोबरांता, संसाराच्या तापी तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. हा उद्वेग आहे, हा उद्वेग आहे. तुकोबरा म्हणतात, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावले हे संग सुख त्याचे सुख आम्हा झाले, करिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनी. हा उद्वेग, त्या उद्वेगातून भक्ती इकडे लागलो, परंतु गंमत अनुताप झाला आपल्याला, आपण तर सर्व सोडला, आता सुटलं आपलं. उद्वेग निर्माण झाला, वैतागानं तिथं सोडलं, पुन्हा त्याच चिखलामध्ये लोळायचं का आता. लोक सोडतात, सोडून इथपर्यंत येतात, परंतु इथं आल्यानंतर पुन्हा त्याच चिखलामध्ये लोळायला जातात. आणि त्याच्यामुळे कारण पश्चाताप नाही, अनुताप नाही. आणि केलेल्या कर्माचा जर आपल्याला अनुताप निर्माण होत नसेल, तर ते आपल्याकडे एक म्हण आहे, ये रे माया मागल्ल्या आणि दुःख न जाय बोंबल्ल्या, अशी एक म्हण आहे आपल्याकडे गावठी. म्हणजे माग याच्यासारखं. मग ते कसं होते, ते रबर असते ना, रबर, ते रबर कसं असते, 2 इंचाचं रबर असते, ताणलं तर हे 4 इंच होते आणि सोडलं की जसंच तसं. खरं आहे ना. बस आपलं तसंच आहे, आपलं तसंच आहे. थोडा वेळ आपण सोडतो, काही झालं, बायको बोलली चाललो, नवरा बोलला की चालले, झाले. असे मायबाप झाले, भाऊ भावायचं बनलं नाही की चालले. काही दिवस येतात, याच्यात येतात, पुन्हा जसेचे पुन्हा त्याचा पश्चाताप करत नाही आणि त्याचा अनुताप का होते याचं संशोधन करत नाही, त्याचे ताळमुळे शोधत नाही. आणि त्याच्यामुळे अनुताप होत नसल्यामुळे, अनुताप झाला की बुद्धी अनुतापेन शुद्धता, पश्चाताप झाला केलेल्या कर्माचा, तर त्याने शुद्ध अंतकरण शुद्ध होते. आणि अंतकरण शुद्ध झालं की श्री गुरुची भेट झाल्याशिवाय, योग्य मार्गदर्शक भेटल्याशिवाय राहत नाही. आणि आपली गंमत तशीच आहे, आपल्याला अनुताप होत नाही, आपण त्याचा मनापासून विचार करत नाही, पश्चाताप करत नाही. व्यास महर्षींना तो अनुताप निर्माण झाला.
आणि म्हणून तुकोबराय म्हणतात जोपर्यंत तुम्हाला मागच्या गोष्टी गोड लागतात ना तोपर्यंत इकडे येऊ नका. फजिती होईल. जोवरी तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका. अजून तुम्हाला संसार भोगायची इच्छा आहे ना, संपत्ती मिळवायची इच्छा आहे ना, बाबा तिकडेच उद्योग करा. कीर्तनाईले उद्योग बनवू नका. तुम्ही तिकडेच उद्योग बनवा. शेती करा, काय नोकऱ्या करा, अजून काय उद्योग करा, इकडे येऊ नका. पैसा मिळवायचं भांडवल म्हणजे कीर्तन प्रवचन सप्ताह नाही. मग लोक करताना दिसतात काय, अनुतापाच्या नेचेनं याच्यातलं तिकडचं सोडलं, फक्त धंदा म्हणूनच इकडे आले. म्हणून वैराग्याच्या कळा दिसत नाही. आणि जो अनुतापाने उद्वेगाने अनुतापाने इकडे आला ना तो परमार्थाचा धंदा कधीच करणार नाही, परमार्थाचा व्यवहार कधीच करणार नाही. वैकुंठवासी भाऊसाहेब सांगायचे, महाराज सांगायचे की परमार्थातले संसारातले दोष निघाले, संसारातले दोष काढून बाजूला केले की संसारच परमार्थ होतो. आणि परमार्थामध्ये दोष शिरले की परमार्थाचा संसार होतो. आज तसंच चालू आहे. संख्यात्मक वाढ झाली. तुम्ही सांगा ना भाऊ, आता तुम्हाला किती वर्ष झाली इथे झाले? आता आम्ही लहानपणापासून पाहतोय. मुक्ताईची वारी एवढी भरत होती पूर्वी. ओ चांगदेव रस्त्याला बारी जाते ना आता, चांगली गोष्ट आहे. लोक यायला लागले, चांगली गोष्ट आहे. प्रचार प्रसार होतोय आता विज्ञानाच्या माध्यमातून, लोक येतात, चांगली गोष्ट आहे. पण संख्यात्मक वाढ झाली, गर्दी वाढली, पण दर्दी कमी झाली. दर्दी कमी झाली. याच्यामध्ये म्हणजे वैकुंठवासी भाऊसाहेब सांगायचे, लोकांचा परमार्थ आता चालू आहे पण बिना पथ्याचा. आता परमार्थ कसं चालू आहे? बिना पथ्याचा. औषधही घेतात आणि भजीही खातात. रोग कसा का जाईल? दिवाळी आली, औषध चालू आहे, डॉक्टरने सांगितलं तळलेलं खाऊ नका, वातुळ खाऊ नका, नेमके शेव पापड्या हे कशाच्या असतात? वातुळच, तळलेलंच. आणि याला म्हणतात दिवाळीचा सण. काय वर्षभर असतो काय? 13 दिवस तर आहे. मग काय कसा काय रोग जाईल? तसा बिना पथ्याचा आपला परमार्थ चालू आहे, त्याच्यामुळे फल मिळत नाही. का बिना पथ्याचा चालू आहे? याचं कारण आहे, जर त्या रोगाचे जर आपण त्याच्यातला जर विचार केला, का झाला, कशामुळे, अरे पथ्य बिघडवलं म्हणून तर रोग झाला, याचा जर विचार केला, उद्वेग केला, तर याचा जर केलेल्या दोषाचा जर आपण जर उच्चार केला, केलेल्या दोषाचा जर आपण अनुताप केला, तर त्याच्यातून शुद्धता होते, मनुष्य तिकडे प्रवृत्त होणार नाही. याच्यामुळे तर रोग झाला, खाईल काय? आणि असं म्हणतात, औषध हुकाचं पण पथ्य लाखाचं. एकदा औषधाच्या मात्रा घेणं चुकलं तर चालेल, परंतु पथ्य मात्र चुकायला नको. एकदा हरिपाठाला येणं, एकदा म्हणतो चुकवू नये. एखाद्या वेळेस कदाचित आपल्याला हरिपाठाला येणं नाही जमलं तर चालेल, परंतु वाईट गोष्टी मात्र, पापाचरण मात्र घडायला नको. हा अनुताप. आणि या अनुतापपूर्वक जर परमार्थ केला तर शुद्धता होते. आणि अनुतापाशिवाय शुद्धता नाही. बरं, या अनुतापावर आपण मागे भरपूर चिंतन केलेलं आहे. नाथ महाराजांनी ते सांगितलं, या देहावरून पहा ना. याला अवधूताने, दत्तात्रयांनी राजाला, यदू राजाला जे 24 गुरु सांगितले, त्या 24 गुरु व्यतिरिक्त एक गुरु सांगितला, तो देह सांगितला. राजा, या देहाला सुद्धा मी काय मानलं? गुरु मानलं. का गुरु मानलं? तर याच्यापासून काही शिकायला मिळतं. या देहाविषयीचा अनुताप निर्माण व्हायला या देहात काय चांगला आहे सांगा. असा बराचसा विचार मुळामध्ये तुम्ही भागवतामध्ये तो विचार पाहून घ्या. मला वाटतं 8व्या अध्यायामध्ये, 7व्या का 8व्या अध्यायामध्ये तो विचार आला. 5, 6, 7, 8 या 4 अध्यायामध्ये त्याचा विचार आलेला आहे. तर आपण मुळामध्ये तो याच्यामध्ये पाहून घ्या विषय. याच्यामध्ये तर देहाचा अनुताप, नाथ महाराज हरिपाठात ते सांगतात, या देहावरून अनुताप करा ना. परिमळ गेलिया
ओस फुल तिठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी म्हणा. आणि अशा प्रकारचा बोध हा देह आहे हा केव्हा जाईल पळून जाईल सांगता येत नाही, क्षणभंगूर आहे. मग या देहामध्ये आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे हा अनुताप. आपण काय केलं जर आपण करतच आहो म्हणतो चांगलंच म्हणतो आपल्या मनाला, पण मग चांगलं केल्याचं फल मिळत नाही ना. चांगलं केल्याचं फल मिळत नाही म्हणजे हातवटी चुकली. आपलं काय चुकलं याचा अनुताप करणं गरजेचं आहे. आणि ते परिसंशोधन केलं. मग व्यास महर्षी नाथ महाराज म्हणतात व्यास महर्षी स्वतः अनुताप उद्विग्न होऊन अनुताप निर्माण झाला आणि त्या अनुतापातून स्वतःविषयीचा विचार करतात. मग म्हणे तो कटकटा जडो जाणीव प्रतिष्ठा ज्ञातेपणे ठकिलो मोठा मज मी उफराठा वंचलो की. नाथ महाराज म्हणतात व्यास महर्षी स्वतःच्या मनाला म्हणाले जळो ते कटकटा. मग म्हणे कटकटा जळो ते जाणीव प्रतिष्ठा. एवढी मोठी प्रतिष्ठा व्यास महर्षींना प्राप्त झाली. समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. व्यास महर्षी आले की सर्व ऋषीमुनी उठून उभे राहायचे. ओ शुकाचार्य राजा परीक्षितेला शाप झाला. गंगेच्या तीरावर राजा परीक्षित अनशनच व्रत धारण करून गंगेच्या तीरावर आला. ते ऐकून सर्वेचे सर्व ऋषीमुनी येऊन राजाच्या जवळ येऊन बसले आणि तेवढ्यामध्ये व्यास महर्षी आले. तर सर्वचे सर्व ऋषीमुनी सर्व व्यास महर्षींचा सत्कार म्हणून उभे राहिले. एवढा व्यास महर्षींचा सत्कार प्रतिष्ठा होती. आणि त्याच्यामध्ये जाणीव म्हणजे महाभारत आपण त्याचा विचार केला. व्यास महर्षींचं ज्ञान, व्यास महर्षींची बुद्धिमत्ता. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदा इद पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हा दिवाळी आहे. प्रदीप हा दिवा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हा ज्ञानाचा दिवा ज्यांच्या अंतकरणामध्ये तेव्हा एवढी जाणीव विशाल. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. व्यासांची बुद्धी विशाल अशा प्रकारची व्यापक अशी बुद्धी होती आणि अशी जाणीव असून नाथ महाराज म्हणतात व्यास महर्षी स्वतःला म्हणतात जळो जाणीव कटकटा. तुकोबाराय सुद्धा म्हणतात जळो माझे कर्म वाया गेली कटकट झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊया मना ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे. अरे गुणवंत केलो दोष जाणावयासाठी माझे मज पोटी बळकट दूषण. आता पुढे धीर काय देऊया मना. हीच अवस्था व्यास महर्षींची. जळो माझे कर्म. आतापर्यंत केलं काय पण नाही आले अनुभवा. एवढं केलं पण फल मिळालं नाही ना. ओ तुम्ही सांगा वर्षभर अभ्यास केला. वर्षभर अभ्यास. जेव्हा पाहाव तेव्हा मुलाच्या हाती पुस्तकच. जेव्हा पहा त्याच्या हाती पुस्तकच. पण परीक्षेचा निकाल नापास. एवढा अभ्यास केला तरी पास झाला नाही का. कुठंतरी वर्म चुकलं. काहीतरी उणीव राहिली. जे लिहायला पाहिजे होतं पेपरात ते लिहिलं नाही. ज्याचा जसा अभ्यास करायला पाहिजे होता तसा अभ्यास केला नाही. 3 वर्ष झाले औषधी घेतोय परंतु रोग बराच होत नाही. का बरा होईल. जसं औषध घ्यायला पाहिजे, जी मात्रा घ्यायला पाहिजे ती मात्रा घेतली नाही. जे औषध घ्यायला पाहिजे ते औषध रोग जाते म्हणून कोणतंही औषध घेतच बसला. कोणतंही औषध कोण्या रोगावर चालेल का नाही. त्याच्याकरता योग्य मात्रा पाहिजे. योजकच तत्र दुर्लभ. हा शास्त्रकारांनी सांगितलं प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे.
प्रत्येक वनस्पतीची मूळ ही औषधी आहे. म्हणून कोणत्याही वनस्पतीचं मूळ घ्यायचं रोग झाला म्हणून कोणत्याही मुलावर कोणत्याही रोगावर घ्यायचं काय नाही, चालत नाही. ती योजना करावी लागते. तशा प्रकारे व्यास म्हणतात आम्ही कर्म केलं परंतु नाही आले अनुभवा. तुकोबरा म्हणतात अनुभवाला आलं नाही. त्याप्रमाणे व्यास महर्षी सांगतात आम्ही जे केलं ते कर्म केलं ते जाणीव आणि ती प्रतिष्ठा तिला आग लागो. ज्ञातेपणे ठकलो मोठा मज मी उपराठा वंचलो. मोठा मोठा म्हणून ज्ञानी ज्ञानी म्हणून लोकांनी सन्मान केला. महाराज महाराज म्हणून डोक्यावर घेतलं आणि मी हा फुगलो. लोकांनी महाराज म्हटलं आणि मी मनाला ज्ञानी समजायला लागलो. वा महाराज काय प्रवचन, वा महाराज काय कीर्तन, वा महाराज. या वा महाराजनं एवढं वाटोळं केलं महाराज लोकांचं. वैकुंठवासी काशीराम महाराज बरेच वेळा म्हणायचे म्हणत की ते म्हणत पुढच्या जन्मात कदाचित मी जर जन्माला आलो तर मी महाराज होणार नाही, मी साधा काळकरी होईल. म्हणजे याच्या महात्म्याचे पूर्ण अवस्थेला पोहोचलेल्या महात्म्याचे हे शब्द आहे. कारण महाराजपणा म्हणून घेणं सोपं आहे, बजावणं मोठं कठीण आहे. पण आपण किती पाळतोय त्याला, तो ज्याचा त्याचा आत्मपरीक्षणाचा विचार आहे, ज्याचं त्यानं आत्मपरीक्षण करावं. म्हणजे काय व्यास महर्षी म्हणतात की ज्ञातीपणे ठकलो मोठा. या मोठेपणाने या ज्ञानीपणाने मी ठकलो. म्हणजे माझा मी काय सांगलो, माझीच फसगत करून झाली. आणि शक्यतो कोणी कोणाला शक्यतो फसवत नाही. आपलीच फसवणूक आपल्याला कळतंय ना याचे परिणाम हे होणार आहे, तरीही सुद्धा त्याचा विचार न करता क्षणिक लाभा करता तुच्छ लाभा करता आपण त्याच्यामध्ये फसून जातो. मग आपण ठकलो ना, लोक किती मानू द्या ना. आपल्या मनाची जर आपण समजूत जर केली नाही तर काय ठकणार आहे, काय लोकांच्या याच्यामध्ये करणार आहे. व स्तुती करणं हा समाजाचा स्वभाव आहे, त्याबरोबर निंदा करणं समाजाचा स्वभाव आहे. समाज स्तुती करणार आहे आणि निंदाही करणार आहे. निंदेचेही शब्दच आहे आणि स्तुतीचेही शब्दच आहे. परंतु मग दोन्ही गोष्टीमध्ये समअवस्था वाकावी. ज्ञाती पण म्हणत असले तरी हे आपलं नाही ना, हे सर्व कोणाचं आहे, हे आईसाहेबांचं आहे, हे श्रीगुरूंचं करते करवणारे ते आहे. हे फक्त मटगाळ आहे, तिकडनं फ्यूज काढला तर काहीच नाही, इकडे नुसतं मटगाळ आहे. तशी अवस्था याच्यामध्ये व्यास महर्षी म्हणाले जळो ही ज्ञानपणा मोठा. मी ठकलो ज्ञातीपणामुळे, मी माझ्या अभिमानामध्ये ठकलो आणि त्याच्या पुढे मज मी उपराठा वंचलो. माझा मीच माझ्या लाभाला काय झालो, वंचलो. म्हणजे माझ्याच लाभाला मीच दुरावलो. जानपणाचा पहिला भ्रम ज्ञातेपणे मी मूर्ख परम. निज हिताचे चुकलो वर्म झाले निंद्य कर्म मज माझे. नाथ महाराज म्हणतात की बाबा व्यास महर्षी स्वतःच्या मनाला जानपणाचा पहिला भ्रम, मी जाणता आहे, मी ज्ञानी आहे, हाच पहिला भ्रम मला झाला. मी जाणत आहे हा भ्रम झाला आणि मी स्वतःला काय समजायला लागलो, मोठा विद्वान. आमचे वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे याला विचार सागराच्या पहिला पाठ करतो आणि झालं ते काही जमत नाही, ते डोक्यावरून जातं. मग हा तसाच आळंदीमध्ये तसेच राहतो काही दिवस आणि मग गावाकडे गेल्या सांगतो मी विचार सागर शिकलो. अरे विचार सागर नाही, तो विचार सागर आहे. तो म्हणते विचार सागर शिकलो. आणि मायासारखा विद्वान दुसरा कोरडी विद्वान तर म्हण बाबा. म्हणजे स्वतःला ज्ञानी म्हणून 4 पुस्तकं वाचले तर आम्ही ताटमाना करून चालतो. शर्टाच्या गुंड्या तुट्टा काय मनिल्याच्या असं वाटते, एवढे ताईटमान करून चालतो. अरे ज्ञानोबरायांचा आदर्श पहा ना. ज्ञानोबराय सांगतात एरवी तरी मी मूर्खो जरी झाला अविवेकू. कोण ज्ञानोबराय? ज्ञानियांचे राजे आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्यांच्या म्हणण्यानं ज्ञान दुसरीकडे जाते, ज्यांचं नामस्मरण केलं तर ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानदेव म्हणताना देव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवाची महिमा
एवढा महिमा तरी ज्ञानोबा म्हणतात एरवी तरी मी मूर्खो. हे जे एवढं झाला ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ हे माझं नाही, हे गुरु महिमेचे गुरुकृपेचे महिमा, गुरुकृपेंनी केलं, गुरूंनी केलं, माझं काहीच नाही. तेथ उरले माझे, तेथ जे उरले माझे पाईकपण. ज्ञानोबा म्हणतात हे सर्व श्री गुरूंनी केलं, बरं आपण करणार काहीच नाही. एवढा नम्र भाव. आम्ही ताठरपणामध्ये जातो. असं याच्यात व्यास महर्षी म्हणाले हा पहिला भ्रम झाला. आणि ज्ञातेपणे मी परम मूर्ख, मी स्वतःला मूर्ख समायला लागलो. परंतु श्रेष्ठांच्या लोकांच्या ज्यावेळेस गेलो ना तेव्हा कळतं. म्हणून मोठ्यांच्या संगतीत कमीत कमी बसलो तर एवढा तरी फायदा कळते की आपण कुठं आहोत. तुकोबाराय म्हणतात संतांच्या ठिकाणी गेलो, संतांच्या सभेत एकदा गेलो, देवाला विनंती, देवाजवळ हे करतात, मज ते हासतील संत जी देखले ती मूर्तिमंत, मनोनी उद्वेगले चित्त, आहाच भक्त ऐसा दिसे, ध्यानी म्या आराधावी कैसे. तुकोबराय म्हणतात बाबा महाराज देवा पांडुरंगा, मी त्या संतांकडे गेलो, संतांच्या सभेत पाहिलं तर त्यातले 2-3 जण हसले माझ्याकडे पाहून. का हसले? हाच भक्त ऐसा दिसे, हा असाच दिसतो वरच्यावर, नुसता भक्त मुद्रा बनवून घेतो, लोक टिळा लावतो, गळ्यात माळ घालतो, वारकरी म्हणतो असाच दिसतो लगाचा, हरिपाठ नाही. संतांचे लोक म्हणतात, असे मोठे माणसं म्हणतात की असं म्हणजे हाच भक्त असा दिते. देवा मज ते हसतील संत, मला ते म्हणून उद्वेगले चित्त, हाच भक्त ऐसा. मला देवा मला ते असं वाटते. आणि ज्ञाते व्यास महर्षी म्हणतात त्या ज्ञात्या लोकांमध्ये गेल्यानंतर मला कळालं मी किती मूर्ख आहे. म्हणून मी ज्ञातेपणाचा मूर्खपणा, मी स्वतःला ज्ञानी समजायला लागलो. आणि परिणाम असा झाला, निज हिताचे चुकलो वर्म, झाले निंद्य कर्म मज माझे. मी आतापर्यंत केलेलं माझं मलाच निंदे वाटायला लागलं. लोक निंदा करतील तेव्हा करतील, पण माझीच निंदा मला वाटायला लागली की आपण जे केलं ते निंद्य कर्म करायला केलं. आपलं जे हित होतं ती हित आपल्याला सापडलं नाही. आपल्या हिताचं जे वर्म होतं ते वर्म आपण काय झालो, ते वर्म चुकलो. असं स्वतःशी म्हणजे अनुताप व्यास महर्षी करतात. माझे देही देहस्थ मी कोण, त्या मी पणाचे मजत नाही ज्ञान, केवी पावेन मी समाधान, या परी संपूर्ण अनुताप झाला. व्यास महर्षींना अनुताप झाला की माझी देही देहस्थ कोण. हा देह आहे, हा देह जड आहे, असत आहे, असं जड दुःख स्वरूप अशा प्रकारचा हा देह आहे. आणि जड असल्यावर हा चेतता हालतो कसा हो. जड असलेला देह, ओ दगड जड आहे, हालतो काय? महिना नाही, 4 महिने नाही, तो कधी 1000 वर्ष तिथं राहिला तर तो तिथून हालत, कोणी हलवला तर हालतो. तसा हा देह जड आहे, परंतु हा देहाचा संचार इकडं तिकडं गम संचार करतो हा. मग एवढा चेतन आहे. मग या हा देह असत असताना सुद्धा, या देहामध्ये हा जड असताना सुद्धा हा हालतो. याच्यामध्ये चेतना दिसते. ती चेतना कोणाची आहे बरं? असत असून हा सत सारखा वाटतो. बरं दुःखरूप असताना याच्यातून शरीर दुःखाचे कोठार भांडार, शरीर दुःखाचे भांडार आहे. रोगाचे काय शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, असं दुःखाचं कोठार असणारं हे शरीर आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा कधी कधी सुखाचा आभास, सुखाचा अनुभव किंचित. ज्ञानोबा म्हणतात ना, तिथं सुखाने काही दुःखही दिसे, सुखाचे आभास. मग हा सुखाचा आभास देणारा, जड असताना चेतनता दिसणारा आणि असत असताना चिद स्वरूपात दिसणारा, याच्यामध्ये या देहामध्ये देही आहे कोण?
याला चेतवणारा आहे कोण? ते माझे देही देहस्थ मी कोण? जो मी म्हणणार आहे हा मी कोण आहे? त्या मीपणाचे मज नाही ज्ञान. मी हे माझी काय जाती अवघड किती पाहता. तुकोबरा म्हणतात अवघड आहे. मी कोण आहे आणि माझं काय आहे हे कळणं फार मोठं अवघड जाती आहे, अवघड आहे. आम्ही पूजनीय चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं या अभंगावर 24-25 दिवस कीर्तन प्रवचन ऐकले बुवा. मी हे माझे ऐशी जाती अवघड किती पाहता. मी कुकड असं याच्यावर सांगा बा अवघड किती पाहता. एवढं अवघड आहे खरंच. ते ऐकणं सुद्धा अवघड झालं होतं. एवढे महाराजांनी एवढे बारकावे त्यातले सांगितले. ऐकता ऐकता म्हटलं तर अवघड झालं होतं. आपल्याला 1 तासाचं कीर्तन करणं, त्याला आम्ही त्यावेळेस विचार करत होतो विद्यार्थी याच्यामध्ये असताना याच्यात की बुवा एवढं मोठं आता कीर्तनामध्ये एवढं 15 दिवसाचं चिंतन, मीचं 15 दिवसाचं चिंतन आणि माझंचं चिंतन आणि ते अवघड. हे कधी करायचं 1 तासात 2 तासात सांगायचं असं तर म्हणजे किती अवघड आहे. व्यास महर्षी सांगतात मी माझे मज नाही ज्ञान. मी कोण आहे हे ज्ञान नाही आणि माझं काय आहे ते ज्ञान आहे. तुम्ही सांगा आपल्याला तरी मी आणि माझेपणाचं ज्ञान आहे काय? का हो तुम्ही कोण आहे? मी लगेच म्हणतो मी लक्ष्मण महाराज. आणि नाही ना बाबा, तू महाराजही नाही आणि लक्ष्मण बी नाही. लक्ष्मण हे तुझ्या आई बापांनी या देहाचं नाव ठेवलं आणि महाराजचं नाहीच. महाराज फक्त एकच आहे, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. तोच महाराज आहे. तो हा महाराज अलंकापूर वासी. महाराज हेच आहे, आपण महाराज नाही. लोक म्हणतात ना आपल्यालाही बरं वाटते. बरं आहे कपडे लागते भेटण्याकरता आणि पोटाची बाग भेटते एवढ्या करता बरं आहे. पण समाधान नाही बरं, खरंच नाही. बुवा 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 म्हणतात हे एवढ्याला समाधान नाही बरं, नाही खरंच नाही. आत्मिक समाधानाने आत्मपरीक्षण जर केलं तर आपण म्हणून घेतो आपण यामध्येच फसलो. हाच भ्रम आहे, हाच आपलाच. हेच व्यास महर्षी जे सांगतायत हा त्यांचाच अनुताप नाही. जरा आपल्याकडे या ना, हा आरसा आहे. जरा आपण पहा ना आरशामध्ये आपण कुठपर्यंत आहे म्हणून. नाथ महाराज सांगतात की आपले मी मनाचं माझं नाही ज्ञान. मीचंही ज्ञान नाही आणि माझेपणाचे तुम्ही सांगा माझं काय आहे. आपल्याला विचारलं का हो तुमचं काय, तर आपण काय सांगतो अमुक गावामध्ये एवढी शेती आहे, अमुक गावामध्ये एवढे फ्लॅट्स आहे, एवढे हे आहेत, माझे पोरं आहे, माझी बायको आहे, माझे नातू आहे, माझे मायबाप आहे, माझे सासरे माझे सोयरे आहे, हे सर्व माझं म्हणतो. यातलं काय आहे? माझा देह आहे. यातलं काय आपला काय आहे? यातलं आपलं काहीच. आणि मी जो आहे हे मी देहाला मी म्हणतो. या देहाते म्हणे मी स्वजनदारा पुत्र माझे. अरे बाबा आपलं काहीच नाही. मी जो आहे तो मी चिदानंद रूप शिवोहम. ही अवस्था आपली मुळातली. परंतु मी ते संतांना कळालं मी वासुदेव तत्वता. आणि माझं जे आहे ना, जे आपलं जे आहे ते आपल्यापासून कधीच दूर जात नाही. आणि ज्यांना आपण आपलं म्हणतो ते आपल्यासोबत कधी येतच नाही. आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे. सर्व जाणार. म्हणून आपल्या ह्याच्यातलं आपल्याला मीचंही ज्ञान नाही आणि माझेपणाचं सुद्धा ज्ञान नाही. कधी म्हणतात मी ज्ञानी आहे, कधी मी म्हणतो मी चंचल आहे, कधी म्हणतो मी दुःखी आहे. अरे बाबा सच्चिदानंद स्वरूप मीचं स्वरूप आहे. परंतु हे आपल्याला ज्ञान नाही, माझेपणाचंही ज्ञान नाही. केवी मी पाहिलं समाधान. आणि म्हणून आपल्याला समाधान नाही. मीचं आणि माझेपणाचं ज्ञान नसल्यामुळे आपण दुसऱ्याला देहालाच मी म्हणतो आणि दुसऱ्याच गोष्टीला माझं म्हणतो. म्हणून समाधान नाही. म्हणून संसारात समाधान, प्रपंचामध्ये समाधान हे शोधून सुद्धा सापडत नाही. कारण इथं मी आणि माझेपणाच्या ज्ञानाचा भ्रम आहे. मी माझेपणाच्या ज्ञानाचा भ्रम आहे.
आणि तो भ्रम सद्गुरूच्या कृपेशिवाय निरसन होत नाही, सद्गुरु सेवेशिवाय सद्गुरु कृपा होत नाही, हा भ्रम आहे. म्हणून व्यास महर्षी म्हणतात केवी पी पावे न समाधान, मी समाधान केव्हा प्राप्त होणार आहे मला. साधावे निज ज्ञान, साधावे निज नरदेही निज ज्ञान, कुठे गेली, या परी संपूर्ण अनुताप झाला. म्हणजे व्यास महर्षींना अशा प्रकारचा अनुताप झाला की माझेपणाचं सुद्धा मला ज्ञान राहिलं नाही. नरदेहीचे निज साधन, साधावे निजात्मज्ञान, ते मी न साधिता सज्ञान, अज्ञान अज्ञानांध केवळ. अजून अनुताप व्यास महर्षींचा सांगतात की मी या देहामध्ये आल्यानंतर नरदेहीचे निज साधन, साधावे निजात्म ज्ञान, या देहामध्ये महत्वाचं निकटचं साधन म्हणजे ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान. यवोनी नरदे हा विचारावे सार, धरावा पैधीर, भजन मार्गी. तुकोबरा म्हणतात विचारावे सार म्हणजे ज्ञान प्राप्त करून घ्यावं, आणि धरावा पैधीर भजन मार्गी, भगवंताची भक्ती करावी. नरदेहाला आल्यानंतर मनुष्याने पावोनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो महाराज म्हणतात तो गांडा काय दुर्लभ गर्धब जाना पुच्छेविन, लांडा गर्धब जाना पुच्छेविन दुपाई. मग आपल्याला ब्रह्मज्ञान झालं काय? नाही, आता पुढचं मनात म्हणा, फक्त मनाशी निरसन करा. आपल्याला ब्रह्मज्ञान झालं का? नाही ना, नाही ना. मग आपण बिना शब्दाचे गधी आहे. हे आपलं आपण म्हणा, दुसऱ्याचं समजून घेऊ नका, कारण संतांचे सिद्धांत आहे आणि ते कधी बदलत नाही, बिना शब्दाचे आहे. कारण नाथ म्हणतात या देहामध्ये निज देहीचे निज नरदेहीचे निज साधन, साधावे निजात्म ज्ञान, आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं हे साधन आहे. तो मी नसता सज्ञान, न साधिता सज्ञान, अति अज्ञान ज्ञानांध केवळ. म्हणून मी ज्ञानांध, परोक्ष ज्ञान जरी झालं तरी त्याचं अपरोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञान मला झालेलं नाही, ते ज्ञान मी साधलं नाही. जीव प्रपंचाचा ज्ञाता पर्ये परमात्मनेने तत्वता, या लागी भोगी भव व्यथा, कर्म फळे खाता अतिबद्धू. नाथ महाराज म्हणतात की जीवाला प्रपंचाचं ज्ञान आहे, परंतु परमात्म्याचं तत्वता ज्ञान नाही, आणि म्हणून भोगी भव्यथा, म्हणून संसारातलं दुःख त्याला भोगायला मिळतं, आणि कर्म फळ खाता, त्या संसारातल्या केलेल्या कर्माचं फळ खाणं म्हणजेच त्याच्या जीवनामध्ये त्याची बद्धता आहे. जो कर्म फळे सेवी बापुडा, तो अंधपंगू झाला वेडा, मी कोण हे नेने पुढा, पडिला खोडा देहाचे, या देहाच्या खोडात पडला. मी कोण आहे हे सुद्धा जाणत नाही. ब्रह्मज्ञाने विन शास्त्रज्ञ, ते अंधारीचे खद्योत जान, अज्ञान निशिमाजी तेज गहन, सूर्योदयी कोण त्या देखी. नाथ महाराज म्हणतात की ब्रह्मज्ञाने विन शास्त्रज्ञ, म्हणजे शास्त्राचं ज्ञान झालं, हा शास्त्राचं ज्ञान आहे, वेदाचं ज्ञान आहे, परंतु मात्र आत्म्याचं ज्ञान नाही, ब्रह्मज्ञान नाही. तर ती अंधारीचे खद्योत जाण. खद्योत म्हणजे काजवा. अंधारामध्ये, अंधारी रात्र आहे, ढगाळ वातावरण आहे, आणि त्या काजवात ते चमकवतात. काय? टिंब टिंब. वैकुंठवासी सांगायचे, आमची वैकुंठवासी सोनुबा खर्चे आडवीरचे, ढुंगण चमकवता म्हणे. साधी माणसं होती याच्यातले, आणि खेळूत लोकांना हीच भाषा सांगावं लागते बा, त्याच्याशिवाय बी जमत नाही ना. म्हणे नुसतं तो तिथं त्याच्यात चमकवायला लागला, पण तो अंधारातच ना. सूर्योदय झाल्यानंतर चंद्राचं ताऱ्यांचं चालत नाही, हा खद्योताचं काय चालणार आहे. तसे हे जे शाब्दिक ज्ञानाचे आम्ही आहेत ना, नुसते बोलणारे, जसं म्हणतात
वासरात लंगडी गाय बस तसं असते हे तसंच आहे. मग सूर्योदयी शास्त्रज्ञ खद्योत अज्ञान निशी माझी तेज गहन. या अज्ञानाच्या रात्रीमध्ये हे सर्वच सर्व गहन. सूर्योदयी कोण त्या देखील सूर्योदय झाल्यानंतर, परंतु तो सूर्योदय अजून आपल्या जीवनामध्ये झालाच नाही. श्री गुरु रूपी सूर्य उदयाला आला नाही आणि ते ज्ञानरूपी किरण आपल्या अंतकरणामध्ये अजून पडले नाही. व्यास महर्षी स्वतः म्हणतात अति अज्ञान ज्ञानानंद डोळे. आणि अंधार म्हटला की त्या खद्योताच्या त्या काजव्याच्या दिव्या प्रकाशात काय कामं करता येतात का आपल्याला? काजव्याच्या प्रकाशान किती चमकला तरी काही दिसते काय? काही काम होत नाही. तसं आपलं हे झालं. व्यास महर्षी म्हणतात ऐसी व्यासाची अवस्था ज्ञानार्थी होता अनुतापता तेथे निज भाग्य स्वभावता आला अवचिता ब्रह्मपुत्र. अशी स्वतःची अवस्था व्यास महर्षींची. ज्ञानार्थी होता अनुतापता. ज्ञान मिळावं, ऐका, शब्द ज्ञान वेगळं आणि अनुभवात्मक ज्ञान वेगळं. तो अनुभव विज्ञान ज्याला आपल्या नाथ महाराज या एकनाथ चतुश्लोकी भागवतात नाथ महाराजांनी विज्ञान शब्द वापरला. ते अनुभवात्मक ज्ञान, ते विज्ञान प्राप्त होण्यासाठी त्या ज्ञानार्थी होता अनुतापता. ते ज्ञान प्राप्ती करता अनुताप निर्माण झाला, वैराग्य निर्माण झालं आणि त्याच्यामुळे अनुतापेन शुद्धता. मी सुरुवातीला मगाशी म्हणून गेलो मध्यंतरी, ती शुद्धता झाली. अंतकरणाची काय झाली? शुद्धता झाली आणि भाग्य उदयाला आलं आणि त्या भाग्याने ब्रह्मपुत्र अवचिता आला. म्हणजे नारद महर्षींची तेथं स्वारी आली. तेथे निज भाग्य स्वभावता. म्हणजे व्यास महर्षींचं भाग्य उदयाला आलं. कारण भाग्याशिवाय साधूची भेट घडत नाही. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. मी तर आत्मविश्वासाने सांगेन की आपलं काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत आहे म्हणून आपल्याला आईसाहेबांचा हा सहवास मिळतो. हो, नाहीतर आईसाहेबांचा सहवास मिळायला भाग्य लागतं. तुम्ही म्हणाल अभिमानानं नाही, अभिमानानं नाही, परंतु आमचं भाग्याचं आम्हाला कौतुक वाटे, कवटुक वाटे. झाले या वेचाचे कौतुक वाटतं याचं की भाग्यानं आपल्याला हा सहवास आईसाहेबांचा नित्याचा सहवास घडते. साधूचा सहवास ब्रह्मदेवाचं निज भाग्ये स्वभावता आला अवचिता ब्रह्मपुत्र. आता दोन गोष्टी सांगितल्या परंतु आपली वेळ समाप्त झाली. नाथ महाराज सांगतात की अनुताप निर्माण झाला. व्यास महर्षीचं भाग्य निज भाग्य उदयाला आलं आणि अधिकारी सत्पुरुषाकरता त्या आपल्या अधिकारी शिष्याला ज्ञानबोध करण्याकरता सत्पुरुष नेहमीच फिरत असतात. त्यांचा तो स्वभाव आहे स्वभावता अवचिता ब्रह्मपुत्रा. आपल्या मनामध्ये समाधान नाही, ज्ञान मिळावं, समाधान प्राप्त व्हावं म्हणून यांची इच्छा झाली. आणि अशी जसं ऐशी कर्म साम्य दशा होय जेत विरशा ते तर श्री गुरु आपैसा भेटेची की तो. ज्ञानोबराय म्हणतात त्याप्रमाणे भेटतात. तसं व्यास महर्षींचा योग आला, त्यांचं भाग्य उदयाला आलं आणि स्वभावता नारद महर्षी आला अवचिता ब्रह्मपुत्र. आणि आल्यानंतर काय झालं याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. उद्याची दिवाळी आहे म्हणून आज दिवाळीपूर्वीचा आज धनतेरसच्या सुद्धा सर्व श्रोतृ सज्जनांना काय धनतेरसच्या शुभेच्छा. उद्याच्या येणाऱ्याची उद्याही पुन्हा देऊ, परंतु आजही आपण त्या दिवाळीच्या याच्या लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊयात. आणि ब्रह्मज्ञानी असणारा सत्पुरुष जसा व्यास महर्षींच्या जीवनात निज भाग्याने श्री गुरुरूपी उदय झाला आणि त्याचा ज्ञान प्रकाश व्यास महर्षींना प्राप्त होणार आहे. उद्याच्या दिवशी तोच दिवा जसा तेवणार आहे व्यास महर्षींच्या अंतकरणात, तसाच विचार आपल्या अंतकरणामध्ये सर्वांच्या अंतकरणामध्ये तेवावा
अशी भावना करून आपण आजच्या सेवेला थांबत आहोत. व्यास महर्षींच्या समोर अचानक ब्रह्मदेव आल्यानंतर काय घटना घडल्या, त्या काय प्रसंग घडला त्याचा विचार आपण उद्या करणार आहोत. आजची वेळ संपलेली आहे. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वर चरणी समर्पित करून सेवेला आज आपण विसावत आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबरायांचं भजन करू, आईसाहेबांचं भजन करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. योगमाया मुक्ताबाई. ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. विश्वव्यापक मुक्ताबाई. जगत्रय जननी मुक्ताबाई. श्री संत मुक्ताबाई. दासाढाव द्यावा पायी. मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. स्वामी एकनाथ मुक्ताबाई की. ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरु झेंडूजी महाराज की जय. मुकुंद महाराज की जय. सखाराम महाराज की संतन की जय. ईश्वर भगवान की जय.